गुटखा विक्री करणारे उदय भिकाजी ढेकळे वय वर्ष 39 राहणार मजरे कासारवाडा तालुका राधानगरी या किराणा दुकान व्यावसायिकावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली। या कारवाईत त्याच्याजवळ 1,53,252 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला। यावतची माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी राज्यामध्ये गुटखा विक्री व साठ्याबाबत राज्य शासनाने बंदी घातलेली असताना अशा अवैध धंद्यांवर छापा कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी आपले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथकं तयार करून पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथकातील पोलीस अंमलदार अरविंद पाटील, विजय इंगळे, रोहित मर्दाने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिद्री कारखाना साईटवरील मटन मार्केट समोर विघ्नहर्ता ट्रेडर्स नावाच्या दुकानामध्ये बेकायदेशीर अवैधरित्या गुटख्याचा साठा व विक्री होत असल्याचं निदर्शनास आलंय। या ठिकाणी कारवाईच्या वेळी वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, सुगंधी सुपारी, मुद्देमाल जप्त केलाय आणि मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार रोहित मर्दाने, विजय इंगळे, युवराज पाटील, अमित सरजे, अरविंद पाटील, सुशील पाटील, सचिन पारखे, जयवंत ढोकरे यांनी सहभाग घेतला। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।